नमस्कार, मी गौरव. तुम्ही बघत आहात किसान इन्फॉर्मेशन. शेतकऱ्यांना आतापर्यंत सोयाबीन आणि कापसाने दगा दिला, मात्र तुरीने हात दिल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या हातातून तूर आल्यापासून तुरीचे भाव तेजीतच आहे. विशेष म्हणजे नव्या मालाची आवक सुरू असताना देखील तुरीचे भाव कमी व्हायचं नाव घेईना. बाजारातील तुरीची आवकही कमीच आहे, त्यामुळे तुरीचे भाव जास्त राहील असा अंदाज आहे. मग खरंच यंदा तूर उत्पादकाच्या मनाप्रमाणे घडेल का? ऐनवेळी दुधात मिठाचा खडा पडेल? तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमधून मिळणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पाहावा. गेल्या 6 महिन्यापासून तुरीचे भाव वाढले आहे. तुरीच्या बाजारात जी तेजी आहे त्याचे मूळ हे मागच्या वर्षी रोवल्या गेलं होतं. गेल्या वर्षी तूर उत्पादन घटलं होतं, त्यामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक साठाचं प्रमाण कमी राहिलं. तसेच यंदाच्या खरीपात तूर लागवड ही कमी झाली, म्हणून यंदाही उत्पादन कमी राहण्याची चिन्ह आहे. त्यामुळे बाजारात तुरीचा तुटवडा वाढला गेला. स्टॉकिस्ट आणि विक्रेत्यांनी हात आखडता घेतला. बाजारात तुरीचा पुरवठा कमी झाला आणि भाव वाढत गेले. एकेवेळी असा आला की तुरीने 12,000 टप्पाही पार केला. नवा माल बाजारात येणार म्हणून काही प्रमाणात भाव घटले. नव्या तुरीची काढणी वेग घेत होती. नव्या तुरीचा भाव जानेवारी महिन्यात 8,000 पर्यंत कमी झाला होता, पण बाजारातील पुरवठा कमी झाल्याने भाव पुन्हा 10,000च्या दरम्यान पोहोचला. पण तुरीची काढणी सुरू असताना यंदा उत्पादन कमीच राहील, त्यामुळे दरावरील सेंटिमेंट कायम राहिलं. सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी 9,000 ते 10,200 भाव मिळतोय. मागच्या हंगामात देशात 33 लाख टन उत्पादन झालं होतं, तर यंदा 34,30,000 टन होण्याची सरकारने अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षाही कमी राहणार असा अंदाज सगळ्यांनाच आला आहे. शेतकरी, व्यापारी आणि अधिकारी हे मान्य करतायत. म्हणून तुरीचा भाव वाढण्याचा ट्रेंड कायम राहिला. तुरीचा भाव वाढण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे तुरीची अपेक्षापेक्षाही कमी आयात. देशातील तुरीचा तुटवडा परदेशातून आयात करून भरून काढू असे सरकारनं म्हटलं होतं, पण यंदा ही तुरीची आयात करून ते भरून काढणं खूपच अवघड आहे. आता आयात केली तरीही संपूर्ण आयात ही एक वेळच होत नसते आणि आयात तूर वर्षभर टप्प्याटप्प्याने आपल्याकडे मिळत असते. त्यामुळे सध्या तरी तुरीचे भाव वाढायला अनुकूल वातावरण आहे. आणि हे सगळं किती दिवस चालू राहील हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि सरकारला तुरीचे भाव पाडायचे आहे. निवडणुका तोंडावर असल्यानं सरकारला ग्राहकांना खुश करावे लागणार आहेत. त्यासाठी सरकारनं तूर खरेदी करून ग्राहकांना स्वस्तात तूर विकायचं ठरवलं आहे. मग बाजारात हमी भावापेक्षा तुरीची रेट जास्त आहे, तर मग सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला आहे. तरीही सरकारला बाजारात तूर मिळताना दिसत नाही. सरकारची तूर खरेदी आतापर्यंत खूपच कमी झाली आहे आणि जी काही खरेदी झाली आहे त्यामुळे बाजारात तुरीचे भाव वाढायला मदतच झाली आहे. सरकार सध्या 9,000 ते 9,300 रुपयाच्या दरम्यान तूर खरेदी करतंय. शेवटी या सगळ्यातून एक गोष्ट क्लिअर झाली आहे की ती म्हणजे यंदा तूर भाव काढणार आहे हे नक्की झालं. शेतकऱ्यांनी तुरीसाठी 12,000ची अपेक्षा करणं चुकीचं ठरणार नाही, पण त्यासाठी शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करताना डोके शांत ठेवून पावलं उचलली पाहिजे. म्हणजे शेवटी हा बाजार आहे. बाजारात चढ उतार हे येतच राहतात. त्यामुळे भावात काही काळ उतार आले तरी घाबरून तूर विकून टाकण्यापेक्षा योग्य संधीची वाट बघण्याचा पेशन्स पाहिजे. तसेच आपल्याला अपेक्षेपेक्षा बाजारात भाव जर दिसला, जास्त हाव न ठेवता योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेणे तितकंच महत्त्वाचं असतं. तसेच बाजारातील अफवांना बळी न पडता बाजाराकडे लक्ष ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्रीचा निर्णय घ्यावा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. किसान इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनल मार्फत आम्ही सातत्याने शेतीविषयक अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतो. तुम्हाला जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा. धन्यवाद.